हाय फ्रेंड्स, व्याज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत शाही तुकडे। तर यासाठी मी घेतलेला आहे ब्रेड आणि हा गोड पदार्थ असल्यामुळे मी इथे मिल्क ब्रेडच वापरलेला आहे। तर तुम्ही देखील शाही तुकडे बनवताना मिल्क ब्रेडच वापरा। तर या ब्रेडचे चारी साईडचे आपल्याला जे कडे आहेत ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत। आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने ब्रेडचे सगळे कडे हे कापून घ्यायचे। तर आता सर्वात आधी आपण 2 कप पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे। आपल्याला 1 तरी 2 तरी असा पाक बनवायचा नाही आहे। तर आपल्याला फक्त गुलाबजामुनाला जेवढा आपण पाक बनवतो ना तेवढाच आपल्याला पाक बनवायचा आहे। तर यामध्ये मी हिरवे वेलदोडे देखील घातलेले आहेत टेस्टसाठी। तर आपला पाक बनून झालेला आहे। तर जे आपण ब्रेडचे स्लाइड कापून घेतलेले होते त्याला आपण एका तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं दोन्ही साइडनी। याला सारखं पलटत राहायचं। तर अशा पद्धतीने हे ब्रेड आपले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। तर आता हे फ्राय झालेले आहेत। तर मी एका प्लेटमध्ये याला काढून घेते। आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर इथे मी घेतलेला आहे 2 कप दूध आणि ते मी आता गरम करायला ठेवत आहे। तर त्या दुधामध्ये मी कस्टर्ड मिक्स करणार आहे। तर कस्टर्ड मिक्स करण्यासाठी मी आधी थोडंसं एका वाटीमध्ये नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं होतं आणि त्या दुधामध्ये मी 2 चमचे कस्टर्ड ॲड केलं आणि ते चांगलं मिक्स केलं आणि आता हे मी कस्टर्ड या गरम दुधामध्ये हळूहळू मिक्स करत आहे। यामध्ये चांगला चमचा फिरवत राहायचं सारखं, कारण कस्टर्ड हे खाली भांड्याला चिकटतं म्हणून त्याला सारखा चमचा फिरवायला लागतो। तर यामध्ये देखील मी साखर ॲड केलेली आहे। तर आपल्याला जेमतेम कस्टर्डच बनवायचं आहे। तर इथे आपलं कस्टर्ड बनवून झालेलं आहे, आपण पाहू शकता। या कन्सिस्टन्सीचं आपल्याला कस्टर्ड हवा आहे, एवढ्याच थिकनेसचं। तर आता आपण हे जे ब्रेडचे स्लाइड जे आपण तळून घेतलेले होते ते या पाकामध्ये बुडवायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे मी तसाच लेयर बनवत आहे 2 ब्रेडचे। तर सर्वात आधी याला पाकामध्ये बुडवून घ्यायचं। आता मी दुसरी लेयर लावत आहे ब्रेडची। ती देखील मी ब्रेडची लेयर या ब्रेडवरच लावणार आहे, आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये। तुम्हाला वाटल्यास एक ब्रेडची लेयर झाल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही कस्टर्डचं दूध घातलं तरी चालेल, नाहीतर दोन्ही असे ब्रेड लावून घेऊन त्याच्यावर तुम्ही कस्टर्डचं दूध घातलं तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जसं आवडेल तसं। तर मी इथे दोन्ही लेयर ब्रेडचे आधी लावून घेते। आता याच्यावर आपण जे कस्टर्ड बनवलेलं होतं, दूध बनवलेलं होतं थिकनेस कन्सिस्टन्सीचं, ते आता याच्यामध्ये मी वरून ॲड करत आहे। तर आपण पाहू शकता मी इथे प्लेटचा वापर केलेला आहे। तर तुमच्याकडे असा चौकोनी बाउल वगैरे असेल तर तुम्ही तो यूज करू शकता। तर माझ्याकडे नव्हता म्हणून मी असा
प्लेटचा वापर करूनच त्याच्यावरच मी हे शाही तुकड्याची लेयर लावते आहे. अशा पद्धतीने तुम्ही असं देखील घरी करू शकता. तर याच्यावर ॲड करायचं आपला गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स. आणि हे झाली आपली शाही तुकड्याची रेसिपी. तर चॅनलला प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी थँक्यू.